नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुया देशासह राज्यात काय घडामोडी घडतायत. डोनाल्ड ट्रम्प डिनरसाठी गेलेल्या हॉटेल बाहेर गोळीबार, पत्नीसह डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित स्थळी. हे सर्व अत्यंत अनपेक्षित होतं, परंतु सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी यावर अतिशय वेगाने कारवाई केली. ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया. चंद्रपूर मनपावर लवकरच काँग्रेसचा झेंडा, सत्ताधारी भाजपला सत्तेतून खाली खेचणार. चंद्रपूर महापालिकेत सत्ता परिवर्तन निश्चित, विजय वडेट्टीवार यांचा दावा. पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा शेवट थेट खुनात. वादाचा राग मनात धरून आरोपींनी रचला कट. अवघ्या 10 तासात 4 आरोपींना अटक. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन दरात वाढ, 6,000चा टप्पा पार. शेतकरी आता माल विक्रीसाठी बाजाराकडे वळत असल्याचं चित्र. धाराशिवच्या शिरडोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या. हिंगोलीत हळद मार्केट यार्डमध्ये गोंधळ, दिरंगाईमुळे 12 व्यापाऱ्यांना नोटिसा. व्यापाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरी अडचणीत. मोरबे धरणात 43% पाणीसाठा शिल्लक. पुढील वर्षी एल निनो या जागतिक हवामान बदलामुळे पर्जन्य कमी होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. वर्ध्यात अवैध विदेशी दारू वाहतूक उघड, दोघे आरोपी जेरबंद. आर्वी नाका परिसरात सापळा रचून कारवाई. नाशिकच्या मालेगावात पारा 42 अंशावर, उन्हाचा तडाखा अजून वाढण्याची शक्यता. वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट. सिंधुदुर्गच्या आंबोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू, परिसरात हळहळ. पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया वनविभागाकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.